सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। इचलकरंजी महापालिका हद्दीतील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित हजारो मिळकतींवर क1 शेरा आहे। हा शेरा हटवण्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तातडीने कॅबिनेट समोर सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले। या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे। अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने प्रयत्न केल्याने संबंधित मिळकत धारकातून समाधान व्यक्त होत आहे। इचलकरंजी महापालिकेचा विकास आराखडा अद्याप अंतिम झाला नसल्याने हजारो मिळकतधारकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। नगररचना योजना क्रमांक 1 आणि 2 सत्ता प्रकार क तसंच बी टेन्युअरचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे महापालिकेचं कोट्यावधींचं उत्पन्न आणि शासनाचा महसूलही बुडाला आहे। परिणामी हजारो मिळकतधारकांना त्रासदायक क1 शेरा काढून टाकण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी लावून धरली होती। या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। 40 वर्षांपासून प्रश्न रखडल्याने मिळकतधारकांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय। क1 शेऱ्यामुळे बांधकाम परवाना मिळत नाही, कर्ज तारण, मॉर्गेज, नकाशा, क्षेत्र न जुळणं अशा समस्यांनाही तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे प्रलंबित क1 हा शेरा हटवण्याची गरज आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनीही या संदर्भातील माहिती विशद केली। चर्चेअंती महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबतचा सविस्तर अभ्यासपूर्ण माहितीचा अहवाल तातडीने कॅबिनेट समोर ठेवण्याचे निर्देश देत हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याची ग्वाही दिली। बैठकीला प्रांताधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापौर उदय धातुंडे, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील आणि भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते।